आजच्या ट्रेडिंग डे सेशनमध्ये झोमॅटोचा स्टॉक 8 ते 18% वाढ झालेली आहे. याच्या मागचं रिझन काय? साधं सिंपल आहे. मागच्या 4 क्वार्टरमध्ये जेवढा कंपनीचा रेव्हेन्यू नव्हता तो लास्ट क्वार्टरमध्ये कंपनीनं रेस केलेला आहे. आणि त्याचबरोबर मागच्या 4 क्वार्टरमध्ये जेवढा कंपनीला प्रॉफिट कमवला नव्हता तेवढं प्रॉफिट कंपनीनं मागच्या लास्ट क्वार्टरमध्ये कमवलेलं आहे. हे रेव्हेन्यू आणि प्रॉफिट वाढण्यामागचं मेन रिझन आहे 3. सर्वात पहिला झोमॅटोचा ऍप्लिकेशन बिझनेस, ज्याच्या थ्रू हॉटेलमधून ते कस्टमर्सला वस्तू डिलिव्हर करतात, ऑनलाईन डिलिव्हर करत असतात. त्याचबरोबर सेकंड आहे ब्लिंकिट. झोमॅटोने ब्लिंकिटला 2022 मध्ये टेक ओव्हर केलेला आहे. ब्लिंकिट ही ग्रोसरीज डिलिव्हर करत होती, आता ते झोमॅटोने त्याला टेक ओव्हर केलेलं आहे. तिसरा आहे झोमॅटो हायपर प्युअर, ज्यामध्ये जेवढेही हॉटेल ओनर्स आहेत त्या हॉटेल ओनर्सला लागणारा किचनचं सामान असेल, कटलरी सामान असेल, ग्रॉसरीज असतील, व्हेजिटेबल्स असतील, ते सर्व झोमॅटो हॉटेल ओनर्सला सुद्धा झोमॅटो प्रोव्हाइड करतं. मागच्या वेळेस या स्टॉकमध्ये करेक्शन आला होता, ते म्हणजे जे मोतीलाल ओसवाल नावाचं ऍसेट मॅनेजमेंट कंपनी आहे, त्यांच्याजवळ या कंपनीचे 2 करोड शेअर्स होते. त्यांनी एकाच ट्रेडिंग डे सेशनमध्ये ते विकले होते, त्यामुळे स्टॉकमध्ये 10 ते 15% करेक्शन आला होता, स्टॉक पडला होता. बट आजच्या ट्रेडिंग डे सेशनमध्ये एकाच दिवशी 2 करोडपेक्षा जास्त झोमॅटोचे शेअर्स लोकांनी खरेदी केलेले आहेत.